सांगायचं म्हणून तुम्हाला एक किस्सा असा सांगतो की त्याला अचानक काय झालं, आमच्या एका माणसाला ते अतिरेकी दिसल्यानंतर त्याची पण नजर आमच्यावर पडली. पकडून फायरिंग चालू झालं तर एक गोळी माझ्या डोक्याच्या वरून, ते आमचे हेल्मेट वगैरे असते लोखंडी, ते वरून एक गोळी गेली आणि माझा एक पाय त्या झाडाच्या ते जळेल ते ह्याच्यामध्ये होता आणि तो खालून एक गोळी अशी गेली. माझ्या जीवनात मी 3,000 ते 3,500 अशा डेड बॉड्या बघितल्या असतात. आम्हाला फक्त 4% ऑक्सिजन आहे. माझ्यासारखं असं चार मुलांचं चांगलं व्हावं यासाठी मी आता आम्ही सोडलं मी असं मार्गदर्शन म्हणून त्यांना जवळ करून व्यायाम केला पाहिजे, कशी तयारी केली. एक वेळेला त्या मुलांना मी घरी जाऊन पाठीच उठवून सुकत आणले. नमस्कार मित्रांनो, आज आपण नवे चौरे गावचे नायक मानसिंग पाटील यांच्यासोबत थोडस त्यांच्या आर्मी मधल्या आठवणी त्यांच्या सोबत मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. जय हिंद सर. जय हिंद. तुम्ही आर्मी मध्ये जाण्याचे कधी ठरवले? मी आर्मीसाठी माझं एक स्वप्नच होतं लहानपणी. मी घरी आई वडिलांना पण मी कायम म्हणायचं की मला देशासाठी नोकरी करायची आहे किंवा स्वतः मलाच आवड आर्मीसाठी होती. माझ्या शिक्षणाच्या ज्यावेळी 7वी 8वीला होतो त्यावेळेला मला आणि 1999 ला लेटेस्ट कारगिल युद्ध झालेलं होतं. त्यामुळे आणि आमचे जे शिक्षक वगैरे होते शारीरिक शिक्षणाचे ते शिकवताना त्यातून ते मोटिवेशन आम्हाला असे देशासाठी करायचे. त्यानंतर मला असं वाटलं की आपण पण ह्या क्षेत्रात गेलो पाहिजे. मी त्यावेळेला ठरवलं. तुमचे शिक्षण प्रवास थोडक्यात सांगा, म्हणजे 11वी 12वी पासून ते भरती होण्यापर्यंत. आता शिक्षण क्षेत्राला सांगायचं म्हटलं तर माझे काही जास्त शिक्षण नाही. माझे फक्त 10th क्लास पास आहे मी. कारण आमची त्यावेळेला परिस्थिती अतिशय बिकट होती. शाळेमध्ये मी हुशार होतो, परंतु क्वालिफिकेशन माझ्याविषयी पण डोनेशनला आमच्याकडे फीज वगैरे भरायसाठी वगैरे अतिशय परिस्थिती बिकट होती. त्यामुळं शिक्षण पण पुढे मी 10वी पर्यंतच केलं. आणि शिक्षण करत असताना मी 1997 पासून आर्मीचे प्रॅक्टिस म्हणजे व्यायाम हा सुरू केला मी. आमचे हे खेडेगावच आहे. खेडेगावातच तिथून सुरुवात, जिम वगैरे असे कुठे काही व्यायाम केले नाही आहे. आपलं ग्राउंडला व्यायाम करत होतो प्रॅक्टिस करत असता माझं असं 10वीचं शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 2001 ला भरती आर्मीची निघाल्यानंतर मी पहिलीच भरती माझी कोल्हापूरला होती. आणि भरतीला मी उतरलो. त्या ट्रुप्स मध्ये 352 मुलं असताना त्यावेळेला मी फर्स्ट नंबरला मी त्या ट्रुप्स मध्ये रनिंगला मी आलो. फर्स्ट पर्ची म्हणतात ना त्याला, फर्स्ट मध्ये आल्या. फर्स्ट पर्चेस. आणि तिथून माझं सुरुवात झाली माझी अशी भरती झालो. शिक्षण माझं ते तिथून कॅन्सलच झालं, कारण परिस्थिती अशी होती की पुढे शिकायचं. पण आता नोकरी मला आर्मीमध्ये जॉईनच झालं. मी जॉईन झाल्यानंतर मी म्हणलं आता शिक्षण बस, आपली परिस्थिती नाही आता पुढे काय, म्हणजे काय डोक्यात झालं नाही. पहिले आपल्याला नोकरी मिळाली, संपला विषय. तुम्ही कधी जॉईन झाला व रिटायरमेंट कधी झाली तुमची? मी 2001 ला जॉईन झालो आणि 2018 ला रिटायरमेंट झालं. तुम्ही ऑन ड्युटीवर असताना एखादा प्रसंग सांगू शकता का? आता प्रसंगच सांगायचं म्हटले तरी तसे आमच्या जे नोकरीच्या ह्याच्यानुसार तर ते भरपूर काय असे किस्से आहेत ते असे होऊन गेलेत. तरी पण एक सांगायचं म्हणून तुम्हाला एक किस्सा असा सांगतो की 2003 ची गोष्ट असेल. त्यावेळी मी ज्या ठिकाणी लोकेशन मध्ये ड्युटीवर असताना आम्हाला एक असं म्हणजे आमच्या ट्रुप्सला असा एक म्हणजे सोर्स मिळाला की बाबा ह्या ठिकाणी असे 4 अतिरेकी आहेत. त्यानंतर आमचे वरचे अधिकारी किंवा हे असे सगळे मिळून आम्ही त्यांच्याबरोबर तिथून आमचं काहीतरी अंतर होतं थोडस, एक 27-28 किलोमीटर जायचं होतं. तिथं जाऊन ते सगळं आम्हाला टास्क पुरा करायचं होतं. परंतु आम्ही चालत गेल्यानंतर सगळे तिथं गेलो,
ट्रूप्स आपल्याला जे सांगितले त्याप्रमाणे सगळे हे करायला. आणि आम्ही त्यावेळेला आम्ही नवीन असल्यामुळे तर एंगेस्ट असल्यामुळे काय करायचे, थोडस 1-2 किलो वजन किंवा काय असतं तरी एक्स्ट्रा म्हणजे असे करायचे की सिनियर जरा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा असं हे तू सामान घे, ते तू सामान घे, तर आम्ही सामान ते म्हणजे एक्स्ट्रा व्हायचं, म्हणजे जेवढं आहे त्याच्यापेक्षा पण आमच्यापेक्षा वजन असायचं. आणि त्यानंतर आम्ही जिथे टास्क दिलेलं तिथं आम्ही असं बसलो. मग थोडस आम्हाला म्हणजे अतिरेक जेवढं आम्हाला जवळ जायला अतिरेकाच्या तेवढं आम्हाला काय होतं ते आम्हाला ते टास्क सोपा जाणार होता. त्याच वेळेला अचानक काय झालं, आमच्या एका माणसाला ते अतिरेकी दिसल्यानंतर त्याची पण नजर आमच्यावर पडल्यानंतर त्यांनी फायरिंग चालू केलं. आमच्या पण ट्रूप्सवाल्याने फायरिंग चालू, पण तो अचानक इकडून पहाडी आणि मागच्या बाजून पण पहाडी. पण एक साइड अशी होती की तिथे 2 ते 2.5 किलोमीटर अशी दरी होती त्यामुळे खोल. परत जे फायरिंग ज्यावेळी चालू झालं त्यावेळेला आम्हासनीच कळालं नाही की नेमकं फायरिंग कोणीकडून व्हायला लागलं. आणि आम्ही तर नवीन एकदम, त्यानंतर ही घनदाट जंगल वगैरे, झाडे झुडपी, मोठं जंगल. आणि वेळ होती का दिवसाची? नाही, सकाळी पहाटेची होती, 5:30च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. आणि फायरिंग चालू झाल्यानंतर फक्त आवाज येतोय, पण कुणीकडे यायला लागले काय आलेलं असं काही कळतच नव्हतं. त्यावेळी तिथं एक झाड असं वीज पडलेली होती, ते झाड एक जळलेलं. त्या झाडाच्या ते तुम्ही एक सपोर्ट म्हणून आम्हाला आड म्हणते ह्याच्यासाठी, आणि ते संरक्षण आमचं संरक्षणासाठी ते हे करून स्वतः हे करून अतिरेकांना हे करायचं असतं. तर त्यावेळेला ते माझ्या डाव्या साईडच्या बाजून जी असं डोंगराची अशी रिच लाईन होती, तिकडून फायरिंग चालू झालं. तर एक गोळी माझ्या डोक्याच्या वरून, ते आमचे हेल्मेट वगैरे असते लोखंडी, ते वरून एक गोळी गेली. आणि माझा एक पाय त्या झाडाच्या ते जळलेल ते ह्याच्यामध्ये होता, आणि तो खालून एक गोळी अशी गेली. अविस्मरणीय असं तो क्षण म्हणजे मरेपर्यंत मी तो विसरू शकत नाही असा. कारण की गोळी सोबत पहिल्यांदाच तुमचा संपर्क आणि एवढ्या जोर. आणि त्यावेळी असं झालं की आता नेमकं काय करायचं काय नाही, अनुभव नाही आणि नवीन नोकरी असल्यामुळे थोडस भीती वाटली, भरपूर भीती वाटली. अजून एखादा तुम्ही जसं भूकंपाचा म्हटला, ते किती साली झालं ते? 2005 ला भूकंप झालेला. काय झालं म्हणजे अचानक? म्हणजे त्यावेळेला मी दुट्टीवेळेस होतो, परंतु ऍक्च्युली माझी सुट्टीची इंटरव्ह्यू होता. सुट्टी म्हणजे सुट्टीसाठी गावाकडे सुट्टी आहे. आणि आमच्या इंटरव्ह्यू आम्ही उभं राहिलो सगळे रांगेमध्ये, आणि सकाळचे 9:26 झाले. त्यावेळी 8.5 सेक्टरचा भूकंपचा धक्का होता. तुमच्या इथून किती लांब झालता का? तिथंच त्याचा केंद्रबिंदू आमच्यापासून 40 किलोमीटर होता. तितक्या तुमच्यापर्यंत हादरा बसला होता? पूर्ण हादरा बसला. आणि आम्हाला त्यावेळेला असं वाटलं की असे ते गन फायर वगैरे, हवेतून फायर, एअरफोर्स टाईप फायर, असं फायरिंग, असं फायरिंगच चालू झालं. असं वाटलं एवढं मोठं झालं. आणि पळताना पण आम्हाला पळा येत नव्हतं त्यावेळी. माझ्या जीवनात मी त्यावेळेला एवढे ते मृत्यू झालेले डेड बॉडी पण नाही म्हटले तर किमान 3,000 ते 3,500 अशा डेड बॉड्या बघितल्या असतात. आमचे सगळे अधिकारी त्यावेळेला हेलिकॉप्टर गावोगावी जाऊन लगेच तिथं आमचं एक हॉस्पिटल असते, ते हेलिपॅड ग्राउंड वगैरे असं होतं, तिथे टेंटेज वगैरे, इमर्जन्सी सगळे हे 15 दिवस ही टोटली सगळं आमचं हे मिशन चालूच होतं. ते 15 दिवस? हो. पहिल्यांदाच एवढं तुम्ही बघितलं? खतरनाक. ऍक्च्युली ते ज्यावेळी भूकंपचा धक्का चालू झाला त्यावेळेला असं वाटलं की फायरिंग वरून कुठून यायला लागलं.
बरोबर. त्यामुळं कुठेतरी पडला असेल बॉम्ब वगैरे ना हादरा असं जाणवला. तुम्ही किती वर्ष सर्व्हिस केली आर्मीची? मी टोटल 18 वर्ष केली. 18 वर्ष. तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी सर्व्हिस केली व कोण ठिकाणं सांगा आणि अनुभव थोडेसे एरियाबद्दल त्या. पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी? तसं आमचं ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही पंजाबला गेलो पहिल्यांदा. पंजाब मधून नंतर आम्ही. कसं वाटलं पंजाब तुम्हाला, म्हणजे तिथलं एन्व्हायरमेंट? ऍक्च्युली जीवनातला पहिल्यांदाच म्हणजे गाव सोडल्यानंतर हा पहिल्यांदाच म्हणजे प्रवास माझा एवढ्या लांब. मी ज्यावेळी 7वीला होतो त्यावेळेला आमची शाळेची सहल गेलेली तरी कोल्हापूर, पन्हाळा असं जवळचं सातारा. तर त्यावेळी आम्हाला ते सहल म्हणजे सहलीमध्ये आम्हाला ते रेल्वेचे डबे जाताना किंवा विमान कसे विमान कसे हवेत हे होते असं सगळं म्हणजे टेकऑफ कसं होतं हे आम्ही लांबून बघितलं. आणि तो माझ्या जीवनात म्हणजे पुणे म्हणा किंवा मुंबई म्हणा हे असं कधी प्रवास एवढ्या लांब झालाच नाही. तर ते डायरेक्ट प्रवास माझा बेळगाव टू असा पंजाबचा रेल्वेचा प्रवास माझा पहिल्यांदा झाला. किती दिवसाचा? बेळगाव ते पंजाब ते 2 दिवस जातो. 2 दिवस. एक्सप्रेस असते का आपले लोकल तुमच्यासाठी? नाही, आमच्यासाठी म्हणजे त्यावेळेला एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या. एसी वगैरे हे स्लीपर याच्यातून जायचं. आणि त्यानंतर दुसरे कोणत्या ठिकाणी जायचं? त्यानंतर मग पंजाब झाले, जम्मू काश्मीर झाले, अरुणाचल झाला. जम्मूला कसं वाटलं? जम्मूला कसा आहे? जम्मू एरिया तर बाकी लोकेशन पेक्षा जम्मू साईड ते आता तसं तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे हे सगळं बघताय आता हे सगळं पूर्ण अतिरेकीचं लोकेशन सगळं. आणि तिथं आम्हाला जे कधी रात्र झाली की सकाळ कधी होत्या असं म्हणजे जीव मुठीत घेऊन असं दिवस काढले. तिथून मग असं करत कसं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला म्हणजे पंजाब नंतर म्हणा जम्मू काश्मीर झाले, सिक्कीम, राजस्थान कोटा झाले. परत तिकडचा एरिया कसा आहे राजस्थान एरिया? अतिशय गरमी, उष्णता एकदम. टेम्परेचर तसं 48-46 तुम्हाला पूर्ण असं म्हणजे तिथं आम्हाला धावावं लागत होतं. राजस्थान नंतर कोणतं ठिकाण तुमचं कसं होतं एन्व्हायरमेंट? सिक्कीमचं ऍक्च्युली तिकडे कसं राजस्थानला गरम तसं सिक्कीमचा काही एरिया कसं आहे की पहाडी इलाका आहे आणि असं जंगल वगैरे कमी आहे. आता अरुणाचल साईडला वगैरे घनदाट जंगल, आसाम दलदल एरिया. परत सिक्कीमला फक्त 4% ऑक्सिजन आहे. त्यामुळे आपण थोडस वाटला जरा जेवणामध्ये एखादी रोटी एक्स्ट्रा चांगली झाली खावं म्हटली तर ते खाल्ल्यानंतर लगेच काय व्हायचं, दम घुटल्याला पाहिजे. जास्त जेवण केलं की आणि झोपल्यानंतर कोणतरी गळा दाबते असं म्हणजे ऑक्सिजन कमी असल्यामुळे. आणि थोडस एक 50 मीटर चाललंय आता बर्फ पडला किंवा हे झाल्यानंतर तर ते काही 50 मीटर गेले की तिथे कम्प्लीट एक 20 मिनिटं बसायचं असं तेवढं ऑक्सिजन. एन्व्हायरमेंट तुम्हाला प्रत्येक जसं ठिकाणी बदली त्यानुसार तुम्हाला आम्हाला क्लायमेट ते सवय करून घ्यायला आणि त्या क्लायमेटला आम्हाला सेट व्हावंच लागते आणि पर्याय नाही. आणि ते लोकेशन जसं असेल त्या एरियानुसार आम्हाला ते तिथे म्हणजे आमचं ते सेट करून घेतातच. तिथं आता मग जर तुम्ही होतं मग खाण्याचं कसं असते? आर्मी थ्रू भेटते का कसं? आमचं आर्मीचं झालं स्वतः करायला लागते का तिथे माणूस असते आपला त्यांचा आर्मीवाल्यांचा? असं पण असते की खाऊ वाटलं म्हणजे सगळीकडेच काय अशी कुक वगैरे बनवणारे किंवा असे नसतात. आणि आम्हाला एक स्वयंसेवक म्हणजे ट्रेनिंग पासूनच आम्हाला एक स्वयंसेवक बनवलेला आहे. स्वयंसेवक हे आम्हाला स्वतःहूनच बनवलेलं आहे. काय करायचं गरज पडली तरी स्वतः पण आपण जेवण बनवू. ट्रेनिंगला तुम्हाला हे ट्रेनिंग दिलं जाते काय वेळेला थोडं म्हणजे असं तो अनुभव येईल तसं आपण करतो. आर्मी मधून रिटायर झाल्यानंतर काय करतात आफ्टर रिटायरमेंट नंतर? सध्या रिटायर झाल्यानंतर
मी 2018ला रिटायर झालो. गावातल्या मुलांच्यासाठी सांगायचं म्हणजे आता आपण ज्या परिस्थितीतून निघलोय किंवा हे झाले तरी माझ्यासारखं असं चार मुलांचं चांगलं व्हावं यासाठी आम्ही स्वतः माझं डेलीचं रुटीन आहे की सकाळी आपण 5ला व्यायामला जाणे. अजून पण व्यायाम झाला तरी पण व्यायामला गेल्यानंतर मग गावातली काही मुलांना मी असं मार्गदर्शन म्हणून त्यांना जवळ करून व्यायाम केला पाहिजे, कशी तयारी केली. एक वेळेला त्या मुलांना मी घरी जाऊन पाठीच उठवून सुकत आणल्या आणि त्यांचा व्यायाम घेतला. पण थोडस कसं झालं माझ्या ह्याच्यामध्ये मी आता रिटायर 18 झालं तो 19ला तुम्हाला माहित आहे मार्चला लॉकडाऊन पडला, तो कंटिन्यू झाला. त्यामध्ये काही मुलांचे 2 वर्ष जे आहे ते वायात गेले, एज बार झालीत. काही मुलं बार झाल्यानंतर चान्स संपला. मग त्यावेळेला 12 मुलं मी जी मुलांचं जे व्यायाम घेत होतो ते 12 मुलं झाले असते. एज बार मुळे नाही त्यांना भरती चान्सेस मिळाला नाही ना. तरी पण आता 3 मुलं माझ्या हात म्हणजे मी प्रॅक्टिस घेतो माझ्या मार्गदर्शन 3 मुलांचे भरती झालेत आता भरती झालेत. आणि आता थोडी मुलं आता आहेत ते थोडस आता प्रॅक्टिस मी घेतोय ऑलरेडी. त्यांची फी वगैरे असं काही नाही किंवा स्वतः मी त्यांच्यासाठी किट बनवले किंवा आमच्या गावात मध्ये असं मोकळे ग्राउंड आहे, ग्राउंडवर तिथे मी डबल बार सिंगल बार लोंबकळासाठी हे व्यायामासाठी प्रॅक्टिससाठी हे सगळं जे आवश्यक आहे तयार होण्यासाठी फिजिकल यासाठी सगळं तिथे मी बनवलं. तुमच्या खर्चानं स्वतःच्या खर्चानं बनवलं, काही नाही. आणि तसं मुलांनी पण मला सपोर्ट केला, सहकार्य करतात. बोलत नाही सांगते तर त्यांच्या घरी जाऊन सगळं मी पालक पण म्हणतात बरोबर आहे हे नोकरीचं, कारण हेच वय आहे की हा चांगलं काय आणि वाईट काय. त्या वयात लागलं तर तुमचं आयुष्य बरोबर आहे, वाईट लागलं तर काहींची काही आता मुलं शिक्षण करतात आणि त्यातही आता बघताय सध्या जनरली म्हणजे कॉम्पिटिशन वाढली. कॉम्पिटिशन तुमच्या वेळी काहीच नव्हती, काय नव्हतं त्यावेळेला एवढं काही कॉम्पिटिशन असे नव्हते. आता मुलं आता एवढी डिग्री करतात किंवा काय काय करतात पण असे जॉब पाहिजे तसे नाही, त्यांना प्लेसमेंट नाही. मग आता मग आई वडिलांनी इकडे शेतीवर पैसे काढून किंवा जसं काय असेल ज्याची परिस्थिती आहे ते तर मुलं काम करून ती भागवत असतात मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी काय सगळं फीज वगैरे करतात. परंतु ह्या वयात त्यांना आता जर नोकरी नाही लागली आणि नोकरी लागली तर ते 10-15 हजार किंवा अशी नोकरी त्यामुळे तेवढंच भागत नाही. आता वाढले महागाई आणि हे म्हणून मी आपला हा एक सपोर्ट म्हणून मी मुलांसाठी आपलं सगळं करतोय. तुम्हाला कसं तुमच्या वेळेत ती भेटलं नाही, मग बाबा आता मुलांना जी तुमच्याकडे परिस्थिती आहे ज्या पोरांची त्यांना बाबा अडचण येऊ नये म्हणून तुम्ही मदत कर, मुलं तयार व्हावी, जावावी, त्याने करावं, देशासाठी सेवा करावी. आता मुलं कशी मोबाईल घेऊन बसतात, कुठं पबजी खेळ टाइमपास म्हणून, पण तेच आता एक एक तर मुलांना असं चष्मे वगैरे लागायला, लहान मुलांना चष्मे लागले. मग ते हे आता वय आहे तर बाबा आतापासून त्याला आकार दिला तर तो तयार होईल आणि काहीतरी देशासाठी आपला हातभार लागेल. थोडंच शिक्षण पण करत आपल्या आर्मीला पण ट्राय केला तर आता ट्राय इकडे पण केला कुठं लक असेल आणि शेवटी काय आहे जे नशिबात आहे ते होणार. त्यामुळे ते मुलांना मी घेतोय प्रॅक्टिस ह्यानुसार मुलं पण असते ते. जी मुलं आता भरती करत आहे त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय थोडक्यात? माझा सल्ला हेच आहे की आपण समजा म्हणजे आमच्या भाषेत तर आपलं शरीर आपलं जर मेडिकल कॅटेगरी नाही किंवा शेपू नाही आपण तर त्या मुलांनी आता म्हणजे आता आर्मीमध्ये जनरली काय होते की श्रीमंत जे घराण्यातून मुलं आहे ते बघत नाही, त्यांचा कल जास्त नसतो. मिडल क्लास सर्वसामान्य घरातली मुलं काय करतात ट्राय करतात. तर त्या मुलांनी काय करावं, आता वय आहे बाबा आपलं, आता त्यांनी आता 15-16 वय चालू झालं त्यांनी, तर त्यांनी ते आतापासून त्यांनी ते फिजिकली म्हणा मेंटली प्रिपेअर झालं पाहिजे, स्टडी केली पाहिजे आणि मुलांनी व्हावं तयार आणि
त्या ट्रॅकवर जाऊन त्याचा प्रयत्न केल्यानंतर शेवटी प्रयत्नाशिवाय काही मिळणार नाही. कष्ट करायला कष्टही करायला कुठल्या पण क्षेत्रात जाऊ जावं, तुम्हाला कष्टही कष्टाला आहे. पर्याय नाही. आणि तिने व्हावं भरती आर्मीत असं आणि वेळ वाया घालवू नये असंही माझं एक मत आहे. धन्यवाद धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल.